विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 4 पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज सेकंड. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण ड्रॉ ए बार ग्राफ यूजिंग पायथन प्रोग्रामिंग कोड या टाईपवर एक एक्झाम्पल बघतो. क्वेश्चन असा आहे, यूजिंग पायथन प्रोग्रामिंग रिप्रेझेंट द फॉलोविंग इन्फॉर्मेशन यूजिंग बार ग्राफ. आणि आम्हाला सांगितलं आहे यूजिंग रेड कलर आणि हा डेटा दिलेला आहे. सब्जेक्ट मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, मराठी, हिंदी आणि पर्सेंटेज ऑफ पासिंग 68, 90, 70, 85, 91. तर सर्वप्रथम आपण याचा पायथन कोड बघून घेऊ आणि त्यानंतर प्रत्यक्षात PCवर हा प्रोग्राम आपण टाईप करणार आहोत आणि रन सुद्धा करून बघणार आहोत. तर चला पहिल्यांदा पायथन कोड बघूया. इम्पोर्ट matplotlib डॉट pyplot ॲज PLT. मग लेफ्ट इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 5 म्हणजे हे 5 सब्जेक्टचे 5 बार म्हणजे कॉलम त्या ठिकाणी उभे राहणार आहेत. हाईट 68, 90, 70, 85, 91 हे पाचही सब्जेक्टचे पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहेत. टिक अंडरस्कोर लेबल इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये आपण सिंगल कोटमध्ये ते पाचही सब्जेक्ट लिहिलेले आहेत. सिंगल कोटमध्ये मॅथ्स कॉमा सायन्स कॉमा इंग्लिश कॉमा मराठी कॉमा हिंदी हे पाचही सब्जेक्ट आपण लिहिलेले आहेत. आता PLT डॉट बार राऊंड ब्रॅकेटमध्ये लेफ्ट कॉमा हाईट कॉमा टिक अंडरस्कोर लेबल इज इक्वल टू टिक अंडरस्कोर लेबल कॉमा विड्थ 0.5 कॉमा कलर इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये सिंगल कोट रेड सिंगल कोट कंप्लीट रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट आणि राऊंड ब्रॅकेट कंप्लीट. मग PLT डॉट एक्स म्हणजे एक्स ॲक्सिसवर त्याचे लेबल येतील सब्जेक्टची नावं. म्हणून राऊंड ब्रॅकेटमध्ये सिंगल कोटमध्ये आपण लिहिले सब्जेक्ट सिंगल कोट कंप्लीट राऊंड ब्रॅकेट कंप्लीट एंटर. PLT डॉट वाय लेबल आता वाय ॲक्सिसवर त्यांचे पर्सेंटेज असणार आहेत म्हणून राऊंड ब्रॅकेटमध्ये सिंगल कोट पर्सेंटेज सिंगल कोट कंप्लीट राऊंड ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला प्लॉटला नाव द्यायचं आहे म्हणून आपण लिहिले PLT डॉट टायटल राऊंड ब्रॅकेटमध्ये सिंगल कोट प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स सिंगल कोट कंप्लीट राऊंड ब्रॅकेट कंप्लीट एंटर. PLT डॉट शो आणि एम्प्टी राऊंड ब्रॅकेट. तर मित्रांनो हा प्रोग्राम आपण PCवर टाईप करणार असाच्या असा आणि मग सेव्ह करून तो रन करून बघणार. तर चला आता आपण PCवर हा प्रोग्राम पहिल्यांदा टाईप करू आणि रन करून बघू. आता मित्रांनो ह्या डेस्कटॉपवर आपण सर्वप्रथम पायथनचं आयकॉनवर डबल क्लिक करायची. ही पायथनची फाईल ओपन झालेली आहे. आता यामध्ये फाईल मेनू न्यू फाईल आपली ही फाईल आता प्रोग्राम टाईप करण्यासाठी तयार आहे. मग कशी सुरुवात करायची? इम्पोर्ट matplotlib डॉट pyplot ओके ॲज PLT एंटर. मित्रांनो यानंतर आपल्याला आता किती सब्जेक्ट आहेत ते लिहायचंय म्हणून कसं लिहिणार आपण लेफ्ट इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये टोटल 5 सब्जेक्ट आहेत आपले. मग 1 2 3 4 5 हे 5 कॉलम उभे राहणार आहेत प्रत्येक सब्जेक्ट.
आता आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे पर्सेंटेज जे दिलंय त्याची हाईट द्यायची, म्हणजे HEIGHT हाईट इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये. आता आपण 5 सब्जेक्टला किती पर्सेंटेज आहे ते लिहितोय. 68, 90, 70, 85 आणि 91. ओके, बाहेर या ब्रॅकेटच्या, एंटर. आता आपल्याला लेबल द्यायचं, म्हणजे सब्जेक्टची नावं द्यायची, म्हणून आपण असं लिहिणार TIC अंडरस्कोर लेबल. ओके, मग आपल्याला हे लेबल लिहायचे, म्हणजे इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये. आता हे सगळे सब्जेक्टची नावं राहतील इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. ओके, मग सिंगल कोट मॅथ्स हा पहिला सब्जेक्ट आहे, सिंगल कोट कंप्लीट करा, मग कॉमा द्या. पुढं सायन्स, सिंगल कोट मध्ये सायन्स, सिंगल कोट कंप्लीट, कॉमा. पुढं काय, इंग्लिश, इंग्लिश, सिंगल कोट कंप्लीट, कॉमा. पुढं सब्जेक्ट आहे मराठी, मराठी, सिंगल कोट कंप्लीट, कॉमा. लास्ट सब्जेक्ट आहे हिंदी, सिंगल कोट कंप्लीट. आता ब्रॅकेटच्या बाहेर या, एंटर. आता मित्रांनो आपल्याला हे सारं प्लॉट कसा करायचा आहे, त्याला कलर कोणता द्यायचा आहे, त्याची विड्थ किती घ्यायची हे सांगायचं असतं. म्हणून आपण असं लिहिणार PLT डॉट बार, ब्रॅकेट मध्ये लिहा, लेफ्टला, मग हाईट, कॉमा, मग त्याच्यामध्ये लेबल, अंडरस्कोर लेबल. ओके, आता इज इक्वल टू अंडरस्कोर लेबल, कॉमा, विड्थ इक्वल टू 0.5. ओके, कॉमा. आता ह्या बारला कलर द्यायचा आहे आपल्याला, COLOR, कलर इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये कोट, सिंगल कोट रेड. ओके, सिंगल कोट कंप्लीट. आता आपण PLT डॉट एक्स ऍक्सिस वर लेबल जे देणार आहोत, लेबल सब्जेक्टचे असतील, म्हणून राऊंड ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट सब्जेक्ट्स. ओके, सिंगल कोट कंप्लीट करा, ब्रॅकेटच्या बाहेर, एंटर. आता आपण वाय ऍक्सिस वर ते पर्सेंटेज दाखवणार, PLT प्लॉट डॉट वाय ऍक्सिस आहे म्हणून वाय लेबल. आता इथं काय लिहिणार आपण, राऊंड ब्रॅकेट, सिंगल कोट, इथं पर्सेंटेज लिहायचे आपल्याला, सिंगल कोट कंप्लीट, बाहेर यायचं, एंटर. आता आपल्याला त्याला टायटल द्यायचं, ह्या कशाचा प्लॉट काढला आपण त्याचे टायटल द्यायचं, PLT डॉट टायटल. राऊंड ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट, प्रोग्रेस ऑफ स्टुडंट,
क्लास ओके, सिंगल कोट कंप्लीट करा, ब्रॅकेटच्या बाहेर एंटर. आता याचा प्लॉट शो करायचा, PLT डॉट शो SHOW आणि एम्प्टी राऊंड ब्रॅकेट. मित्रांनो, हा झाला आपला प्रोग्राम. आता ह्याला आपण पहिल्यांदा सेव्ह म्हणणार, सेव्ह. मग तो नाव विचारेल, मग नाव द्यायचं बार ग्राफ. ओके, मग याचं एक्सटेन्शन लिहावं लागतं. मग डॉट द्यायचा PY, पायथनचं हे एक्सटेन्शन आहे. जोपर्यंत PY आपण लिहित नाही तोपर्यंत ही फाईल पायथनसाठी सेव्ह होणार नाही. ही जी फाईलची यादी आहे, या यादीत हे नाव समाविष्ट होईल, म्हणून याला मी म्हणलं सेव्ह. आता हा प्रोग्राम आपला सेव्ह झालेला आहे. मग आपण रन करणार. फाईल तर सेव्ह झाली, रन मध्ये रन मॉड्यूल. आता तो आपल्याला ग्राफ काढून दाखवेल. थोडंसं वाट बघावी लागेल. तो पूर्णपणे प्लॉट जमवतो, तो ग्राफ पूर्णपणे कॉम्पॅक्ट तो ग्राफ बनवतो आणि अशा रीतीने हे बघा, हा तो ग्राफ आपल्या समोर आहे. ओके, तर अशा रीतीनं हा प्रोग्राम आपण बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा असाच करायचा आणि हा बार डायग्राम काढून दाखवायचा. एक्स ॲक्सिसवर हे सब्जेक्ट आले, वाय ॲक्सिसवर त्यांचे पर्सेंटेज आले आणि प्रोग्रेस ऑफ स्टुडंट इन क्लास 10 असं त्याला नाव पण टायटल आलेलं आहे. तर मित्रांनो, इथं आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.